जन्माचं दुःख संपणार, या राशींवर स्वामींची विशेष कृपा. नमस्कार. आपल्या स्वामीनाथ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कधी कधी आयुष्य इतकं अवघड होतं की श्वासही दाटून येतो. रात्री उशिरा डोळे मिटले तरी मन मात्र सतत विचारांच्या गोंधळात हरवलेलं असतं. डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर हसू आणि काळजात खोल रुतलेलं एक वेदनाचं नाव. का माझ्यावरच हे सगळं? कधी वाटतंय आयुष्य नुसतंच झिडकारतंय. जिथे प्रेम असावं तिथे तुच्छता, जिथे आधार हवा असतो तिथे एकटेपणाचं वादळ. पण हेच ते क्षण असतात जे स्वामी समर्थांच्या कृपेला बोलवतात. कारण जेव्हा माणूस तुटतो, थकतो आणि पडतो, तेव्हा एकच शक्ती असते जी त्याला परत उभं करते. ती म्हणजे स्वामी समर्थांची दिव्य कृपा. आणि आज काही भाग्यवान राशींवर ती कृपा अशीच बरसणार आहे. जणू जन्मानच मिळालेलं दुःख आता मागे पडणार आणि नव्या उजेडाची दारं उघडणार. कर्क राशी, संवेदनशील हृदयाची विलक्षण पुनर्जन्म कथा. कर्क राशीच्या व्यक्ती अंतर्मुख, प्रेमळ आणि मनस्वी असतात. त्यांच्या हृदयात एवढं प्रेम असतं की ते स्वतःच्या वेदना लपून दुसऱ्यांसाठी झिजतात. पण नेमकं तिथेच आयुष्य त्यांची परीक्षा घेतं. अनेक वेळा त्यांना प्रेमात फसवणूक मिळाली. ज्यांच्यावर भरवसा ठेवला त्यांनीच पाठ फिरवली. घरात, नात्यात, मैत्रीत प्रत्येक ठिकाणी त्यांनी हार मानली नाही, पण दुःख मात्र स्वीकारावं लागलं. आता हेच हृदय ज्याने इतकं सहन केलं, त्यावर स्वामी समर्थांची कृपादृष्टी आहे. काळजातील जखमा आता भरून येतील, त्यांचं प्रेम पुन्हा ओळखलं जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची नवी ओळख मिळेल. कधी वाटायचं माझं कुणालाच काही वाटत नाही, पण आता जिथून त्यांनी अपेक्षा सोडून दिल्या तिथूनच प्रेम ओघळून येणार आहे. मकर राशी, न थकता झगडणाऱ्या कर्मयोग्याचं भाग्य उजळणार. मकर राशीच्या लोकांनी आयुष्यभर एकच गोष्ट पाळली, कष्ट. त्यांनी स्वप्न कमी पाहिली पण प्रयत्न जास्त केले. झोप, विश्रांती, स्वतःसाठी वेळ हे सगळं बाजूला ठेवून त्यांनी कुटुंबासाठी, करिअरसाठी, जबाबदाऱ्यांसाठी स्वतःला झिजवलं. पण जेव्हा यश मिळायला हवं होतं तेव्हा त्यांना दुर्लक्ष, अपयश आणि अनामिक संकटच मिळाली. इतकं काम करूनही माझं काही होत नाही हा विचार त्यांच्या मनात खोलवर बसलेला होता. पण आता हेच थांबलेलं नशीब स्वामी समर्थांच्या कृपेने उघडणार आहे. त्यांचं थांबलेलं काम, रखडलेली स्वप्न आणि दडपून टाकलेली ओळख आता नव्या जोमाने उभारी घेणार आहेत. लोक जे विसरले होते तीच ओळख आता उजळून निघेल. आता मकर राशीच्या प्रत्येक शब्दाला न्याय मिळणार आहे, त्यागाचा सन्मान आणि कष्टांचं फळ. मीन राशी, तुटलेल्या स्वप्नांची नव्याने फुलणारी पहाट. मीन राशीचे लोक जगात राहत नाहीत, ते भावना आणि कल्पनांच्या विश्वात जगतात. त्यांचं मन समुद्रासारखं खोल, जिथे कुणालाही पोहोचता येत नाही. त्यांनी खूप स्वप्न पाहिली, एखाद्या प्रेमासाठी, कलेसाठी, अध्यात्मासाठी. पण प्रत्येक स्वप्नाच्या मागे एक वेदनेचा थर लागलेला होता. ते इतक्या वेळा तुटले की शेवटी स्वतःवर विश्वास ठेवणंही त्यांनी थांबवलं. त्यांना वाटलं आपण नशिबाचे फाटकं पाय असलेले लोक आहोत. पण हीच शंका, हीच स्वामींच्या कृपेची सुरुवात असते. जेव्हा स्वतःवरचा विश्वास संपतो तेव्हा त्यांच्या कृपेचा उदय होतो. आता मीन राशीच्या लोकांचं तेच हरवलेलं विश्व पुन्हा उभं राहणार आहे, जे जास्त सशक्त, अधिक शांत आणि दिव्य असणार आहे. त्यांच्या आत्म्याला जे दुखावलं गेलं होतं ते आता शांततेने फुलणार आहे. आणि जिथे आयुष्याने नाही सांगितलं होतं तिथेच होय घुमणार आहे. वृषभ राशी, नात्यातील तुटलेल्या धाग्यांना पुनर्जन्म. वृषभ राशीचे लोक एकदा कोणावर प्रेम केलं की अखेरपर्यंत त्यासाठी जगतात. त्यांनी नाती जपली, निस्वार्थीपणे प्रेम दिलं, पण जे मिळायला हवं होतं ते कधीच मिळालं नाही. खांद्यावर टाकलेली जबाबदारी, घरातील अडचणी, नको असलेलं गोंधळ, त्यांनी सगळं मुकाटपणे सहन केलं. पण मनात एकच प्रश्न राहिला, माझं कोणी नाही का? स्वामी समर्थ हे त्या भावनेला प्रतिसाद देणारे आहेत.
आता जिथून नातं तुटलं होतं तिथून नव्याने एक विश्वास उगम पावणार आहे. नात्यांचे विस्कटलेले धागे पुन्हा एकत्र जुळणार आहेत. जे गेलं होतं त्याचा शोक नाही, पण जे येणार आहे त्यानेच हृदय भरून येईल. त्यांनी स्वतःच्या वेदनांना दडपून दुसऱ्यांना हसवलं. आता तीच वेदना आनंदात रूपांतरित होणार आहे. तूळ राशी. अंतर्गत असंतुलनात शांततेची कृपाछाया. तूळ राशीच्या लोकांनी नेहमी बाह्य समतोल ठेवायचा प्रयत्न केला. ते कधीच गोंधळ घालत नाहीत, आवाज करत नाहीत, पण त्यांच्या मनात मात्र विचारांचं कोसळणारं वादळ असतं. निर्णयांमध्ये अडकणं, स्वतःचं मत न ठरवता दुसऱ्यांच्या अपेक्षांमध्ये जगणं, ह्या संघर्षाने त्यांचं मन आतून थकलं आहे. त्यांना हवी असते फक्त एक, शांतता. शांतपणे जगता यावं, कुणाला काही न सांगता केवळ आपल्या हृदयाचा आवाज ऐकता यावा. आता हीच शांतता त्यांना लाभणार आहे स्वामी समर्थांच्या कृपेमुळे. आयुष्याच्या धावपळीत त्यांना एक नवसंजीवनी मिळणार आहे. अशांततेत स्थिरता, गोंधळात उत्तर आणि एकटेपणात सहवास, हे सगळं स्वामी समर्थांची कृपा म्हणून मिळणार आहे. या सर्व राशींनी जे काही भोगलं आहे ते कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं. पण स्वामी समर्थांच्या कृपेमध्ये एक गोष्ट ठाम आहे, ते नेहमी पाहत असतात. तुमचा अश्रू, तुमचा त्रास, तुमचं धैर्य त्यांनी सगळं मोजलंय. आता त्यांच्या कृपेमुळे हे आयुष्य पुन्हा फुलणार आहे. नशीब जे मागे राहिलं होतं ते उभा राहणार आहे आणि त्या प्रत्येक क्षणाला अर्थ मिळणार आहे जो आत्तापर्यंत फक्त वेदना देत होतं. स्वामी समर्थ महाराज की जय. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.